नमस्कार दोस्तों, स्वागत है आप सभी का सपनाज होम स्कूलिंग के चैनल में। आज हम देहात और शहर यह 7वीं कक्षा का पाठ है। तो इसमें अभिषेक पांडे जी ने किस प्रकार से पत्र लेखन किया जाता है, इस माध्यम से आपको यहाँ पे ये पाठ समझाया गया है। तो सबसे पहले इस पाठ की शुरुआत होती है उनके परिचय से। तो ये जो लेखक है अभिषेक पांडे जी का जन्म हुआ था 29 जनवरी 1992 मुंबई महाराष्ट्र में। तो सामयिक विषयों में अभिषेक पांडे जी की विशेष अभिरुचि एवं लेखन रहा है। प्रस्तुत पत्रों में लेखक ने देहात और शहर के अपने सुख दुख एवं बहती हुई जनसंख्या के अभिशाप पर अपने सुझाव दिए हैं। एक तो आपको इस पाठ से दो चीज़ों का लाभ होने वाला है। एक तो आपको समझ में आएगा पत्र लेखन कैसे किया जाता है, और दूसरी बात बढ़ती हुई जनसंख्या जो विषय है उस आधार पर कैसे लेखन किया जाता है। म्हणजे जर तुम्हाला हिंदीमध्ये पत्रलेखन करायचं असेल तर त्यासाठी उत्तम धडा आहे, आणि त्याचसोबत वाढणारी जनसंख्या हा जो मुख्य मुद्दा आहे, यासाठी निबंध लेखन करायचं असेल किंवा पत्रलेखनात मांडायचं असेल तो कशा प्रकारे मांडायचं याचं उत्तम तुम्हाला मटेरियल या धड्यात मिळणार आहे। खोजबीन डाकघर के प्राप्त सेवाएं बताओ और संख्यित स्थलों से अन्य सेवाएं ढूंढकर उनकी सूची बनाओ। सेवाओं के नाम और कब ली जाती है। तो यह हम स्वाध्याय में इस सवाल का जवाब देखेंगे। तो सब अब शुरुआत करते हैं। प्रिय मित्र शहर, तो जिसको भी हम पत्र लेखन करते हैं उसका नाम सबसे पहले लिखा जाता है। तर एक गोष्ट समजून घ्या की पत्रलेखनामध्ये औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र, ज्याला इंग्लिशमध्ये फॉर्मल लेटर इनफॉर्मल लेटर असं म्हणतात, ते हे जे आपण मित्रांना पत्र लिहितो ना ते अनौपचारिक असतं, इनफॉर्मल असतं। इथे खूप आपण असं डायरेक्ट सुरुवात करू शकतो, प्रिय मित्र। तर डायरेक्ट इथे शहर आणि देहात गाव या हिशोबानं त्यांची मांडणी केली आहे। नमस्कार, कल तुमसे बात हुई, मेरे सुख दुख के संबंध में पूछा। धन्यवाद, बहुत सारी बातें मन में है, सब कुछ दूरध्वनी पर कहना मुश्किल है। म्हणजे पत्राच्या सुरुवातीलाच आपल्याला कळतं की यांचं बोलणं फोनवर झालेलं आहे आणि त्या देहातनी याचीच विचारपूस केली आहे, तर ह्याला काहीतरी बोलायचं आहे। सोचा पत्र ही लिखू। आता कधी कधी आपल्या मनातल्या गोष्टी पत्राच्या माध्यमातून खूप छान मांडता येतात। तुम्हालाही लिहायचं असेल कोणाला पत्र तर नक्की लिहा, जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचं मन उघडू शकता। अब मैं अपना दुखड़ा क्यों रो, दुखड़ा क्यों रो म्हणजे मी का रडायला सुरुवात करू की माझं असं आहे, माझं तसं आहे, हे ते। चलिए इस बार कुछ अच्छी बातें भी तुमसे साझा करता हूँ, म्हणजे तुझ्याबरोबर मी चांगलं पण काहीतरी बोलतो। डिजिटल क्रांति का थोड़ा असर हमारे गांव में भी दिखाई पड़ने लगा है। आता तुम्हाला माहितीच आहे डिजिटल क्रांती म्हणजे काय। इंटरनेट म्हणा किंवा टेक्निकली लोक आता हुशार झाली आहेत, फोन आलेत आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण आता तर आपल्याकडे AI पण आले, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर ह्या सगळ्याचा परिणाम आता गावात दिसायला लागला। मोबाइल के माध्यम से नित नवीन सूचनाएं हम तक पहुंचने लगी है। कारण फार पूर्वी कसं होतं की लोकांना काही सूचना पाहिजे असेल तर गावात तसा बोर्ड लागलेला असायचा, त्या बोर्डावर लिहिलेल्या असायच्या किंवा पेपरमध्ये सूचना यायच्या। स्वच्छ ग्राम स्वस्थ ग्राम परियोजना घर घर तक पहुंच गई है। म्हणजे पूर्वी नव्हतं का स्वच्छता अभियान, पण आता काय झालं आहे, फोनच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत सूचना जातात ना। स्वच्छ ग्राम म्हणजे स्वच्छ गाव आणि स्वस्थ गाव, कारण स्वच्छता जिथे आहे तिथे स्वास्थ्य आहे। परियोजना घर घर तक पहुंच गई। ग्रामजन भी शिक्षा, स्वास्थ्य, रोजगार, खेती के नवीन औजारों और आधुनिक खेती की पद्धतियों को थोड़ा थोड़ा जानने लगे हैं। कारण गावाकडची लोक कशी आहे की या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, की स्वास्थ्य म्हणजे आरोग्य, रोजगार म्हणजे रोजगार माहिती आहे तुम्हाला, खेती, शेती आणि नवीन अवजार यांच्याबद्दल किंवा आधुनिक शेती कशी करायची या पद्धती आता लोकांना कळायला लागल्यात। घर घर में शौचालय जैसी सुविधा के प्रति लोग जागरूक हो रहे हैं। कारण घराघरात शौचालय असेल तर बाहेर लोक बसणार नाही, घाण होणार नाही। हालांकि कुछ परेशानियां अब भी वही की वही है। त्याने चांगलं सांगितलं, पण आता काही प्रॉब्लेम्स तो शेअर करतोय। पीने का पानी लाने के लिए दूर दूर तक जाना पड़ता है। खूप लोकांना लांब पाणी आणावं लागतं। तुमच्या गावात पाणी सहज मिळतं का लांबून आणावं लागतं, मला कमेंट करून सांगा। आमच्या इथे तर इंद्रायणी नदी, आम्हाला भरपूर पाणी आहे। मेरे यहाँ विद्यालय तो है पर उनमें आवश्यक सुविधाएं नहीं है। बऱ्याच शाळांमध्ये लॅब नसते, म्हणजे प्रयोगशाळा नसते किंवा लायब्ररी नसते। तुमच्या शाळेत आहे लायब्ररी किंवा प्रयोगशाळा, सांगाल का मला। महाविद्यालय तो हमारे गाव से बहुत दूर है, म्हणजे काही लोकांकडे नाहीच आहे कॉलेज। जसं आमच्याकडे तळेगावला कॉलेज आहे, तुमच्याकडे आहे का कॉलेज।
तुम्हारे बारे में सोचता हूँ तो लगता है की तुम्हारे पास अत्याधुनिक और अच्छी सुविधाएं विकसित तकनीक है. म्हणजे मला असं वाटतं तुझ्याबद्दल बोललं ना, तुझ्याकडे खूप सुविधा असतील आणि खूप असं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल. तुम्हारी दिन दुनी रात चौगनी उन्नती हो रही है. असं वाटतं की काय प्रगती चालली आहे तुझी. तुम कितने सुखी हो, किती सुखी आहेस तू. यातायात के आधुनिक साधन, पक्की चौडी सडके. यातायात म्हणजे काय की जसं बस झाली किंवा प्रवासासाठीची साधनं झाली. मेट्रो आहे पुण्यामध्ये, बसलात का तुम्ही कधी मेट्रोमध्ये. अशी आधुनिक साधनं झाली. पक्की चौड़ी सड़कें म्हणजे चांगले चौपदरी रोड, मोठे मोठे रस्ते, बड़े बड़े शॉपिंग मॉल और 24 घंटे बिजली की सुविधा तुम्हारी शान में चार चांद लगा देती है. एखादं कसं सगळ्या सुविधा युक्त अशा प्रकारे. कभी कभी मन बहुत उदास हो जाता है. एक ज़माना था जब मेरे यहाँ बहुत खुशहाली थी. एक काळ होता माझ्याकडे पण खूप चांगलं होतं सगळं. चारों तरफ हरियाली थी. अब पहले जैसी रौनक नहीं रही. म्हणजे पहिल्यासारखं वातावरण आता राहिलं नाही असं तो म्हणतोय. मैं असुविधा, बेरोजगारी, आपसी झगडे, गुटबाजी, अशांती जैसी समस्याओं से. आता यांनी समस्या मांडायला सुरुवात केली. काय काय समस्या यांच्याकडे. असुविधा म्हणजे वेगळ्या सुविधा मिळत नाही आहे. बेरोजगारी म्हणजे नोकऱ्या नाही आहेत. आपसी झगडे म्हणजे आपापसात खूप भांडणं आहेत. गुटबाजी म्हणजे गट गट करतात. हा गट आमचा, तो गट आमचा, मग भांडणं, मारामारी. अशांती या सगळ्याचा परिणाम काय. शांतता नाही आहे. जैसी समस्याओं से घिरता जा रहा हूँ. यहाँ के कुछ अशिक्षित और अल्पशिक्षित लोग परिवार कल्याण के प्रति आज भी उदासीन हैं. आता दोन बघा, अशिक्षित आणि अल्पशिक्षित. अशिक्षित म्हणजे काय, ज्यांनी शिक्षणच घेतलं नाही, ज्यांना कळत नाही गोष्टी कशा चालल्यात. आणि अल्पशिक्षित म्हणजे की एक तुटपुंचं शिक्षण घेतलेलं आहे पण त्यांना ना मुलं किती असायला पाहिजे, म्हणजे परिवार कल्याणाच्याबद्दल काहीच घेणं देणं नाही आहे. जनसंख्या भी बढ़ रही है आणि लोकसंख्या त्यामुळे खूप वाढती है. उनके लिए यहाँ काम धंदा नहीं है आणि मग त्यांच्यामुळे कामच मिळत नाही ना खूप लोकसंख्येमुळे. रोजगार की तलाश में लोग शहर जा रहे हैं. या काम के लिए मजदूर नहीं मिल रहे आणि मग रोजगारासाठी लोक कुठे चालले शहरात. आणि मग त्यांना कामगार मिळत नाही आहे. शहरी चमक दमक और आधुनिक सुविधाओं की ओर आकर्षित होकर लोग मुझे अकेला छोड़कर तुम्हारी ओर दौड़ रहे हैं. आणि मग काय, लोक चांगली पळत आहेत शहरांकडे की तिकडे काम मिळेल म्हणून. ह्या स्वास्थ्य सुविधा बी नाही आहे. आणि इकडे तर काय स्वास्थ्य सुविधा आहे म्हणजे बेसिक दवाखाने, आरोग्य केंद्रसुद्धा नाही आहेत. बीमारियाँ है पर पर्याप्त मात्रा में सुसज्ज और अच्छे अस्पताल नहीं है. काय होतं की चांगले दवाखाने नसल्यामुळे काय झाले, आजार तर आहे पण दवाखाने नाही. लोगों को ठीक समय पर दवा नहीं मिल पाती है आणि मग त्यामुळे लोकांना नाही मिळत औषध उपचार. मेरा परिवार टूट सा रहा है, बताइए मैं क्या करूं. तुम्हारा मित्र देहात. आता गावाकडचा जो मित्र आहे त्याने आपलं दुःख मांडलेलं आहे शहरी मित्राकडे आणि शहरालाच उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे की गावाकडे काय काय असुविधा, चांगलं काय आहे, असुविधा काय. आणि याला रिप्लाय देत प्रिय मित्र देहात म्हणून शहरानं जे म्हटलंय आता ते आपण पुढच्या पत्रात बघणार आहोत. जो पत्रलेखनाचा तुम्हाला एक उत्तम नमुना मिळालेला आहे. गावाकडच्या समस्या तुम्हाला कळाल्यात. आता शहर काय म्हणतंय ते बघूयात. शहराला पत्र लिहिलेलं आहे गावाने आणि दिनांक 15 ऑगस्ट 2017 तर या वर्षाचं हे पत्र आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून शहरानं देहातसाठी पत्र लिहिले म्हणून त्याने म्हटलं, प्रिय मित्र देहात नमस्कार. आज स्वतंत्रता दिवस है. इस उपलक्ष्य में हार्दिक बधाई. पत्र मिला, तुम्हारी प्रगति के बारे में जानकर खुशी हुई. मित्र, परिवर्तन सृष्टि का नियम है. भला तुम्हारी स्थिति क्यों न बदलती. धीरे धीरे और भी विकास होगा. धीरे धीरे मना, धीरे धीरे सब कुछ होय. माली सींचे सो घोडा, ऋतू आये फल होय. म्हणजे इथे त्यांना असं म्हणायचं आहे की अरे बदल हा काय अचानक होणार नाही आहे. बदल हा कसा होणार आहे, सावकाश होणार आहे, हळूहळू होणार आहे. की जरी म्हणजे माळी काय करतो तो की जरी त्याने किती सो घोडे सिंचले किंवा तरी सुद्धा काय होणार आहे, ऋतू आला की फळ योग्य मिळणारच आहे. माना की कुछ परेशानी आहे. तो म्हणतो आहे त्रास आहे तुला, मान्य आहे मला. वहाँ के परिवार तेजी से मेरे यहाँ आ रहे हैं परंतु यहाँ आकर भी सब कहाँ सुखी है. तो म्हणतो येत आहेत मला मान्य आहे, गावाकडचे लोक शहरात येतात पण शहरात तुम्ही काही खुश आहेत का ते. चिराग तले अंधेरा है म्हणजे आपण म्हणतो ना दिव्याच्या खाली अंधार. जिन बस्तियों में जिन हालातों में वे रहते हैं तुम सुनोगे तो और बेचैन और व्यतीत हो जाओगे. तो गावाकडच्या लोकांना काय वाटतं, शहरात गेली लोक बाबा त्यांचं मस्त चाललंय पण ते ज्या परिस्थितीत राहतात, झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, तर हे ऐकलं गावाकडच्याने त्यांना किती कसं तरी होईल. मेरे यहाँ की दिन
दिन बढ़ती भीड़ से मैं परेशान हो उठा हूँ। तो तुम्हाला त्रास होतो या गर्दीचा आता। जिस चमक दमक की बात तुम कर रहे हो वह सबको कहाँ उपलब्ध है? म्हणजे आपण म्हणतो ना मॉलमध्ये, मेट्रोमध्ये, हॉटेलमध्ये जाणारे लोक काही सगळ्यांना मिळतं का हे? तुम्हारे यहाँ से जो यहाँ आते हैं कई बार बाद में पछताते भी है। आता तुम्ही लोकांना विचारा बरं, शहरातल्या कितीतरी लोक म्हणतील अरे काय गावाकडे किती छान आहे, मस्त आहे। मैं चाहता हूँ कि तुम अपने लोगों को समय रहते अपना महत्व समजाओ। तो तू सांग ना तुझ्या लोकांना तुझ्या गावाचं महत्त्व। छोटा परिवार सुखी परिवार की बात अब उनकी समझ में आ जानी चाहिए। जर परिवार छोटा असेल तर लोक आपापली कामं शोधतील, कामं मिळतील तिथे। म्हणून तो म्हणतोय तुम उन्हें बुराइयों से दूर रखकर विभिन्न व्यावसायिक कौशल्यों, कंप्यूटर संबंधी जानकारी विकसित करने की तरफ ध्यान दो। म्हणजे काय काय कामांची निर्मिती तो होऊ शकते तो सुचवतोय। खेल तो ग्रामीण जीवन की आत्मा है। दौड़ना, तैरना, पेड़ों पे चढ़ना उतरना वो वहाँ के बच्चों की रग रग में रचा बसा है। आज कितने विख्यात खिलाड़ी गांव से ही आगे बढ़े हैं। उनको प्रोत्साहित करना तुम्हारी नैतिक जिम्मेदारी है। इथे शहर सांगतंय की अरे मुलांना खेळायला, उड्या मारायला, बागडायला जागा आहे, त्यामुळे ते पुढे जात आहेत। खेल संबंधी मार्गदर्शन देकर हमारा देश अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रगति कर सकता है। अपने गांव को एक परिवार समझकर उसे विकसित करने का प्रयत्न करना होगा। तो सांगतोय की गावाकडच्या मुलांना या उद्देशानं की तुम्ही काय करू शकता। तुम्हारी और मेरी समस्या का मूल कारण दैनंदिन बढ़ती आबादी, अशिक्षा और गरीबी है। म्हणजे मूळ समस्या काय आहे की गर्दी, जनसंख्या वाढणारी, अशिक्षा म्हणजे अशिक्षित राहणं आणि गरीबी। मेरे यहाँ लोग रोजगार की तलाश में आना कम कर देंगे। तुम गाँव वालों को सहकारिता का महत्व समझाओ। सहकारिता पर आधारित छोटे छोटे व्यवसाय। सहकारिता म्हणजे काय? सहकारात्मक उद्योग, एकमेकांना सहकार्य करून विकसित करायचे स्वतःचे उद्योग तुम अपने यहाँ शुरू करवाओ, ताकि कृषी आधारित अनेक लघु उद्योग, जसं आपण म्हणतो ना शेताला पूरक उद्योग, अंडी उत्पादन असेल किंवा शेतीमध्ये वेगवेगळे उत्पादन असतील, तर फलोत्पादन असेल, औषधी वनस्पतियों की खेती, पशुपालन जैसे अनेक व्यवसाय शुरू किए जा सकते हैं। अरे देहात भाई, कितने भाग्यशाली हो कि तुम प्रदूषण मुक्त वातावरण में रहते हो। खरंच आहे, प्रदूषणात राहणाऱ्या लोकांना कळतं की किती त्रास असतो। खुला खुला परिसर, न धुआं न वाहनों की चिल्लपों, हरे भरे पेड़, ये सब चीज़ें तुम्हारे पास है। रात में तारों भरा आसमान तो सवेरे उगते सूरज के दर्शन, कितनी सहजता। आता तुम्ही जर पाहत असाल की पावसाळ्यात गावाकडं लोकांना यावंसं वाटतं, मावळात यावंसं वाटतं किंवा धबधब्यात बघावंसं वाटतं, हे नाही आहे शहरातल्या लोकांना। सरलता से हो जाते हैं। हम तो इमारतों के जंगल में बदल गए हैं। खुला आसमान, बड़ा मैदान हमारे लिए कितने अनमोल एवं दुर्लभ हो गए। म्हणजे मोकळं आकाश बघायला मिळत नाही शहरातल्या लोकांना, किंवा असं मस्त मोकळं मैदान बघायला मिळत नाही है। ये तुम नहीं समझ सकते। तुम्हारे तहसील और क्षेत्र के लोगों को चाहिए कि वे अपने क्षेत्र का सर्वांगीण विकास करने के लिए अपने जनप्रतिनिधियों का सहयोग ले। म्हणजे आपले जे काय म्हणू आपण त्याला, ग्रामपंचायत सदस्य असतात त्या लोकांनी किंवा सरपंचांनी मिळून असं विकसित केलं पाहिजे गांव की लोकांना बाहर जाऊन काम करण्याची गरज नहीं आली पाहिजे। तुम्हारे यहाँ जो बच्चे विद्यालय में पढ़ रहे हैं, यदि अभी से उन्हें सही दिशा, उचित मार्गदर्शन दिया जाए तो भविष्य में ही सबकी व्यथा कम कर सकते हैं। वे ही हमारे आशा स्थान हैं। मुझे पूरा विश्वास है कि उन पर अवश्य ध्यान दिया जाए। तुम्हारा अपना शहर। तर या पद्धतीने त्यानं खूप छान उपाय सांगितले, गावाकडच्या मुलांना काय करता येईल, गावातल्या लोकांना काय करता येईल, स्वतःचा विकास कसा करता येईल। तर इथेच आपला हा धडा संपलेला आहे। याचा स्वाध्यायचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, नसेल बघितला तर बघून घ्याल। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि याच्यातल्या काही शब्द आहे वाटिकामध्ये साझा करना, बांटना, रौनक, चमक दमक, व्यथित दुखी, मुहावरे, विख्यात बहुत प्रसिद्ध आबाद जनसंख्या, चिल्लपो, शोर, दुखड़ा रोना, दुख सुनाना, दिन दूनी रात चौगनी उन्नति, मुझे तेज गति से विकास, चार चांद लगाना, शोभा बढ़ाना, कहावत, चिराग ले अंधेरा, मुझे योग्य व्यक्ति के आसपास ही योग्यता। इसी के साथ हम चलते हैं। धन्यवाद।